तर सलाईन ही काय जादू आहे सर? सलाईन तोंडाने जो माणूस काही घेऊ शकतो, पिऊ शकतो, खाऊ शकतो त्याच्या संदर्भात पूर्णपणे निरुपयोगी असतं. चुकीची कल्पना काय होते, पेशंट आजारी आहे, हॉस्पिटलमधनं घरी आला आहे, अहो त्याला सलाईन तरी लावा ना कमीत कमी. आता हार्ट ट्रान्सप्लांट करायचं काय तर आधीच त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ट्रान्सप्लांट या मार्गावर जायचं असेल तर काय काय मानसिक तयारी पाहिजे. कोविड आणि करोनाचा मोठा हल्ला जगभर आपण पाहिला. पुण्यामध्येही त्यांनी हाहाकार माजवला होता. त्यावेळेला मी पुण्यातली 2 प्रसिद्ध रुग्णालयांचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत होतो आणि त्यातलं एक हॉस्पिटल संपूर्णपणे कोविड म्हणून कन्व्हर्ट केलं गेलं होतं. एका वेळेला माझ्याकडे 120 पेशंट्स ॲडमिट असायचे आणि माझ्या डोक्याचा मुख्य खोराक असा होता की आत्ता आपण जे सगळे बसून अत्यंत शांतपणे श्वास घेतो आहोत, जो ऑक्सिजन आपल्याला मोफत आणि आरामात सहज मिळतो आहे, तो ऑक्सिजन हा आमच्यासमोरचा एक मोठा यक्षप्रश्न झाला होता. कारण त्याचं सप्लाय चेन कशी मेंटेन करायची आणि तो पुरेसा दरवेळेला उपलब्ध कसा झाला पाहिजे याचा एक मोठा एक्झरसाईज मला करावा लागला होता. त्यावेळेला माझं रोजचं डोक्याचा एक खुराक असे की बाबा नेक्स्ट ऑक्सिजन टँक आला का नाही अजून. परंतु आम्ही सुदैवाने ते त्यावेळेला मॅनेज करू शकलो. परंतु ऑक्सिजन एकदा पेशंटला लावला की आता याचं काही खरं नाही. आणि ऑक्सिजन लावला म्हणजे काहीतरी भयंकर गंभीर गोष्ट झालेली आहे. प्रत्येक गंभीर आजारामध्येच ऑक्सिजन लागतो, ऑक्सिजनशिवाय काही चालत नाही, असेही बरेच गैरसमज असतात. तर आपण ऑक्सिजन याविषयी पुढची चर्चा करूया. नवजात अर्भक त्याचं फुफ्फुस डेव्हलप झालेलं नसतं. त्याला पहिल्यांदा ऑक्सिजन देण्याची वेळ येते. ते इन्क्युबेटरमध्ये ठेवून दिलं जातं, कारण त्याला नळ्या घालणं, मास्क लावणं याचं काही सोय नसते. स्वतः श्वास घेतो आहे आणि इन्क्युबेटरच्या बाहेर काढल्यानंतर ब्ल्यू होत नाही आहे, तेव्हा तो व्यवस्थित झाला असं समजलं जातं. दुसरा ऑक्सिजनचा टप्पा आहे तो म्हणजे बाळदमा किंवा मोठ्या माणसाला होणारा दमा. नेब्युलायझरमुळे किंवा सध्याच्या इन्हेलर्समुळे त्याच्यात प्रचंड फरक पडलेला आहे, फायदे झालेले आहेत. नाही तर पूर्वीच्या काळी असं असायचं की ससूनच्या दारामध्ये अशी रात्रीच्या वेळेला ओळीने 25-25 जणांची रांग बसलेली असायची. दम लागला की आत जायचं, इंजेक्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं, ॲड्रेनलिनचं इंजेक्शन घ्यायचं. कारण ऑक्सिजन देणं हे ससूनमध्येही त्यावेळेला शक्य नसायचं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की श्वास कमी पडतो आहे, तो रिप्लेस करण्याकरता खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची गरज कधी पडते. तर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बेशुद्धावस्थेकडे चाललेला पेशंट, कोमॅटोज होत असलेला, कोमामध्ये असेल तर त्याला व्हेंटिलेटरच लागतं. म्हणजे थोडक्यात एक डिफरन्शिएशन सांगतो. शुद्धीवर असलेल्या पेशंटला ऑक्सिजन देतात, शुद्धीवर नसलेल्याला व्हेंटिलेटर लावतात. त्याच्याबद्दल सगळं विस्तारानंतर बोलतील. शुद्धीवर असलेल्या ऑक्सिजन देतात, त्याचा साधारणपणे फ्लो मिनिटाला 4 लिटर असतो. काही वेळेला तो पुरेनासा होतो, फुफ्फुसं काम करत नसतात, सूज झालेली असते, पाणी झालेलं असतं. इंटरस्टिशियल डिसीज नावाचा प्रकार असतो, कॅन्सरमुळे काही फुफ्फुसं काम करत नसतात. COPD सिगरेटमुळे होणारा किंवा कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. शब्द सोपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, बाहेरनं हवा घेते ती फुफ्फुसापर्यंत पोचत नाही आहे किंवा फुफ्फुसातनं ती ॲब्सॉर्ब केली जात नाही आहे, त्या मिनिटाला ऑक्सिजनची गरज असते. जास्त प्रेशरने देण्याकरता हल्ली काही मशीन्स मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आहेत, त्याला हाय फ्लो ऑक्सिजन असं म्हणतात. साधारणपणे 10 पट वेगाने तो जास्त प्रेशरने दिला जातो. आणि तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे जुनाट जखमा भरून येत नाही आहेत, त्याच्याकरता हायपर बारीक ऑक्सिजन एका पेटीमध्ये पेशंटला घालून दिला जातो. नॉर्मल ॲटमॉस्फिअरच्या 4 पट, 5 पट, 6 पट, दुप्पट ठराविक पद्धतीत त्या ऑक्सिजन दिल्यावर त्या जखमांपर्यंत तो ऑक्सिजन पोचतो आणि जखमा झपाट्याने भरून येतात. हा त्याच्यातला एक वेगळा प्रकार. ऑक्सिजनचे हे सगळे देण्याचे प्रकार झाले. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मधून मी ऑक्सिजन हुंकतो आहे, शेजारी सिलेंडर ठेवला आहे, असं जे करोनामध्ये दृश्य दिसत होतं ते मनातनं काढून टाका. थोडक्यात ऑक्सिजन लागणार असेल तर तो कंटिन्युअस लागतो. त्याचा भाता लोहाराच्या भात्यासारखा खालीवर व्हायला लागतो. आणि तसा होत असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन कोणाच्या तरी देखरेखीखाली ती ऑक्सिजन देण्याची गरज असते. घरी सिलेंडर ठेवला आहे आणि आम्ही काहीतरी करतो आहे
आणि आम्हाला ते सगळं जमतं आहे. हा थोड्या भ्रमातनं बाहेर या, त्याचा फार फायदा असतो असं वाटत नाही. तसा आमचा तिघांचाही अनुभव नाही. वादाचा विषय असू शकतो, त्याच्याबद्दल काही पंचायत नाही. काय आम्ही सगळं घरी ठेवलं आहे. करोनामध्ये अनेकाने ते सिलेंडर आणण्याकरता दिल्लीला लागलेल्या लाईनी आणि तिप्पट किमतीला आम्ही कसा आणला वगैरे वगैरे कर्वे सरांनाही माहिती आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाच्या वस्तूची तर प्रचंड खप झाला. घरातच ऑक्सिजन तयार करा. तेव्हा याच्याबद्दल काही जर राहिलेले मुद्दे असतील तर सर सांगतील. ऑक्सिजन हा असा म्हणजे हे औषधच आहे खरं तर. अगदीच आपण म्हणतो की इंग्लंडमध्ये ऑक्सिजन हा प्रिस्क्राईब करायला लागतो, प्रिस्क्रिप्शन याच्यावर देखील आपल्याकडेही असेल. म्हणजे गुळवणी सर कदाचित सांगू शकतील. मला आठवत नाही ससूनमध्ये मी कधी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केलं ना ऑक्सिजन द्यायचा असंच होतं. पण ऑक्सिजन सर्वसाधारण आपण आत्ता 21% ऑक्सिजन घेतो, सगळे आनंदाने राहू शकतो. अजून जरा वरती गेलो, समजा एक 10,000 फुटावर गेलो, तिथं कदाचित थोडा कमी असेल, 18% असेल तरी जगू शकता. 15,000 फुटाच्या वरती गेल्यावर ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं. काही जण ज्यांच्याकडे हिमोग्लोबिन नावाचा प्रकार जास्त असतो ते जास्त चांगले जगू शकतात. बाकीचे त्याच्यात दमछाक होते आणि त्यांना हाय अल्टिट्यूड पल्मनरी एडिमा ज्याला म्हणतो तसातला प्रकार व्हायला लागतो आणि त्यांना खाली आणायला लागतं. कारण ते जर तिथं थांबले तर देवाकडे लवकर जातात. म्हणजे मी जेव्हा हिमालयात पहिल्यांदा गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की साधारणपणे वयाच्या 70व्या पूर्वी 60व्या वर्षानंतर लोक हिमालयात का जायची. कारण त्या उंचीवर गेल्यावर जे काही त्यांना मिळत असेल ते दोन्ही पद्धतीने, म्हणजे एक समाधान तिथं पोचल्याचं आणि तिथं गेल्यावर जे काही लिमिटेशन ती सुटका तर आणि ती चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे काही त्याच्यात कष्ट नसतात. पण तो जो सुरुवातीला हाय अल्टिट्यूड पल्मनरी एडिमाचा त्रास होतो तो पण त्याला उपाय म्हणजे खाली आणणं माणसाला हाच असतो. तर हेच हॉस्पिटलमध्येही घडत असतं. जेव्हा तुमचं मुख्य गोष्ट आपल्याला सगळ्याला देवानी जी दिलेली आहे ते हिमोग्लोबिन नावाचा जो आपल्या रक्तामध्ये जो घटक असतो, हे हिमोग्लोबिन जर नसतं तर माणसाचं जगणं अशक्यच होतं. म्हणजे कारण हिमोग्लोबिन जेवढा ऑक्सिजन आपल्या हृदयाकडनं सगळ्या ऑर्गन्सकडे पुरवतं ते असतं किती तर 14 ग्रॅम टोटल सगळ्या ह्याच्यात जर आपण म्हटलं पर 100 ml. असं जर शरीरातलं सगळं काढलं जर 5 लिटरमध्ये तर तुम्ही काढा ते हिशोब. पण हिमोग्लोबिन जर का नसतं तर माणसाच्या रक्तामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व करायला खूप ऑक्सिजन लागला असता आणि तो तसा डिझॉल्वही झाला नसता मुख्य. आणि माणसाचं जे हृदय आत्ता समजा 70च्या ह्यानी काम करत असतं त्याला त्याच्या एक कित्येक पटीत काम करायला लागलं असतं. म्हणजे ते हृदय फारसं टिकलं नसतं. याची उदाहरणं अगदी साधी द्यायची झाली तर काही ह्याच्यात व्हॉट्सॲपवर बऱ्याचदा येत असतं की श्वास किती असतात एखाद्या प्राण्याचे त्याच्यावर त्याची लॉन्जिव्हिटी ठरते. ज्याचे श्वास खूप असतात ते काही फार काळ जगत नाहीत. म्हणजे आपले छोटे छोटे प्राणी जे असतात ते त्यातल्या त्यात माणसाचं प्रमाण बरं आहे 10 ते 12 असतं, तो जास्त काळ जगतो. तर तसं प्रत्येकाचं झालं असतं आणि हृदय काही एवढा काळ काम करू शकलं नसतं. पण आपलं हृदय मात्र अतिशय रेजिस्टंट असतं. म्हणजे मी रोज बघतो की मलाही आश्चर्य वाटतं की अरे किती 140च्या रेटने ते काम करतं, 3-3 दिवस काम करतं, नंतर ते बरं होतं परत आणि परत माणूस व्यवस्थित तुमच्यासमोरून हॉस्पिटलमधनं बाहेर पडतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑक्सिजनचं पुरवठा करण्याच्या उपयुक्त गोष्टी आहेत. आता जेव्हा ऑक्सिजनचं तुम्हाला कमी पडायला लागतं त्याचा प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असू शकतो. म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा मुख्य म्हणजे तुमचा श्वासोश्वास. कारण फुफ्फुसांमधनं ऑक्सिजन सगळ्या शरीरात जात असतो रक्ताद्वारे. तर फुफ्फुसं कार्यरत नाही म्हणजे श्वासोश्वासच बंद पडला तर माणूस जाऊ शकतो का? हो, काही केलं नाही तर जाणार आहे नक्की. पण त्याला जर कृत्रिम श्वासोश्वास दिला, ज्याला व्हेंटिलेटर हे आपण कॉमन हे वापरलेलं आहे, तर माणूस जगू शकतो. कारण बाकीच्या सगळ्या ऑर्गन्सना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे व्हेंटिलेटर हा शॉर्ट टर्म कारणासाठी जो लागतो तो अतिशय उपयुक्त असतो. लाँग टर्म कारणासाठी व्हेंटिलेटर लागू शकतो का? तर लागू शकतो. बाकीचे सर्व ऑर्गन चांगले आहेत, फक्त श्वासोश्वास करता येत नाही, त्याच्यामुळे ऑक्सिजन जात नाही. नॉर्मल 21% ऑक्सिजन पण जात नाही तर शरीर काही चालत नाही आपलं. तर ते ऑक्सिजन देण्यासाठीचं माध्यम म्हणून व्हेंटिलेटर आहे. आता मला काहीतरी एखादी काय म्हणायचं न्यूरोलॉजिकल इंजुरी झाली किंवा आजार होतात की ज्याच्या श्वासोश्वास घेण्याची कपॅसिटी माणसाची कमी होते किंवा एखाद्याच्या मज्जारज्जूला इजा झाली काहीतरी तर त्याचे जी पोटा आणि छाती आणि ह्याच्या पोटाच्या मध्ये जी डायफ्रॅम म्हणून जी काम करते मुख्य भाता असतो आपला तो काम करत नाही.
पण त्या माणसाला जर का श्वासनलिकेत भोग पाडून व्हेंटिलेटर लावला तर तो 21% ऑक्सिजनने आनंदाने वर्षानुवर्ष राहू शकतो. त्याला लिमिटेशन्स असतात की खुर्चीबरोबर तो व्हेंटिलेटर न्यायला लागतो आणि अशी जगात लोक जगत असतात. जसं आर्टिफिशियल हार्ट लावून लोक फिरतात तसे असे पोर्टेबल व्हेंटिलेटर घेऊन जाणारी पण लोक असतात. तिथं ऑक्सिजन लागत नसतो, तिथं फक्त श्वासासाठी जी गरज असते म्हणजे भाता चालवण्यासाठी जी गरज असते ती असते. व्हेंटिलेटर मात्र थोडक्यात एक भाग त्याचा तो असतो की भाता चालवणं, पण त्याच्याबरोबर ऑक्सिजनची डिलिव्हरीही देणं जास्तीची म्हणजे 100% ऑक्सिजन आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी व्हेंटिलेटर हा गरजेचा असतो. तर कोविडच्या काळात जे लागत होतं ते सुरुवातीला जास्त पर्सेंटेज ऑक्सिजन लागायचं, कारण फुफ्फुसाला आलेली सूज, बाकीच्या इतर गोष्टी. जसं जसं पेशंट बरा व्हायचं तसं ऑक्सिजनचं देण्याचं प्रमाण कमी व्हायचं. म्हणजे ते 100%वरनं 60वर यायचं, 60वरनं कधीतरी एकदम 30वर यायचं आणि 21 म्हणजे नेहमीचे हवेवर तो माणूस जगू शकायचा. तेव्हा तो घरी जायचा, म्हणजे असं कोणी थांबायचंच नाही हॉस्पिटलमध्ये. तर त्यावेळेस व्हेंटिलेटर हा प्रकार जो आहे हा लाँग टर्म व्हेंटिलेशनला लागलं समजा वय वर्ष 70 नंतर काही कारणाने, तर त्याचं नक्की कारण काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण व्हेंटिलेटर घरी ठेवून माणूस जगू शकता का? तुम्ही जगू शकता, नाही असं नाही आहे. पण व्हेंटिलेटर चालवणं त्याला जर ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार लागत असेल तर अशक्य आहे घरात ठेवणं असं फार काळ. एखाद दुसरा दिवस ठेवू शकतो आपण, पण त्याच्याहून जास्त आपण काही ठेवू शकणार नाही. आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये काही जरी तरी व्हेंटिलेटर लावावाच याच्यासाठी आपण थोडीशी मानसिकता दाखवली पाहिजे. की मी म्हटलं तसं हे जे काही आजार आहेत की एखाद्याला मोठा ब्रेन अटॅक आला, मोठा मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि काहीतरी करून आता डॉक्टर तुम्ही काहीतरी करा, व्हेंटिलेटरवर ठेवा त्यांना, असं म्हणणं काही प्रत्येक वेळेला योग्य नाही आहे. कारण त्याच्यातनं त्या माणसाची आयुष्याचं तुम्ही म्हणजे मरण प्रोलॉंग करत असता, त्याला क्वालिटी ऑफ लाईफ काही तुम्ही देऊ शकत नाही. आणि हा विचार प्रत्येक वेळेला आता मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण करायला पाहिजे की एखाद्या तुमच्या ट्रीटमेंट देण्याच्या पद्धतीनं त्या माणसाच्या जीवनाचा स्तर उंचावतो का, त्याला त्याचा रोजचा आनंद तरी घेता येतो का जीवनातला, हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचदा आपल्या घरातला एखादी व्यक्ती असेल, आई असेल, वडील असेल, सासरे असतील, यांचं काही असं एखादं वैद्यकीय प्रॉब्लेम डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्यांना उचला, गाडीत घाला, अपॉइंटमेंट घ्या, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्या वेळेवरती कन्सल्टंट नाही आला तोपर्यंत वाट बघा. हा सगळा द्राविडी प्राणायाम करत बसण्यापेक्षा एखादा चांगला अनुभवी प्रशिक्षित एथिकल डॉक्टर्स आपल्या घरी आला तर किती बरं होईल, सोयीचं होईल. डॉक्टर ॲट डोअरमध्ये आम्ही हाच प्रयत्न करतो आहोत की यातल्या बऱ्याचशा गोष्टींच्या ज्या गोष्टी घरामध्ये करता येतील त्या घरात केल्या तर फार बरं होईल. हे सगळे पुढचे द्राविडी प्राणायाम तर वाचतील, परंतु बऱ्याचदा हॉस्पिटलमधली आपली बेड्सच इतकी कमी पडतात की ती अशा तऱ्हेच्या ॲडमिशन्समुळे अडकण्यापेक्षा या गोष्टी तिथेच सॉल्व्ह झाल्या तर किती बरं होईल. तर हाच प्रयत्न आमचा डॉक्टर ॲट डोअरच्या थ्रू असतो. काही वेळाने आमचे बंबावाले सर आमच्या या प्रयत्नाबद्दल तुम्हाला सांगतीलच. आणि आम्ही काही ज्या लोकांच्यावरती घरी जाऊन काम केलं त्या लोकांच्या प्रतिक्रिया पण आम्ही तुम्हाला इथे दाखवू. पुढचा आपला विषय असा आहे की ICU इंटेन्सिव्ह केअर युनिट. एक मजेशीर गोष्ट सांगतो. फ्लोरेन्स नायटिंगेल ही व्यक्ती आपल्या बहुतेक सगळ्यांना माहिती असते की एक मोठी नर्स आणि तिचा दिवस नर्सिंग डे म्हणून साजरा केला जातो. तर आफ्रिकेमध्ये एक बोअर वॉर नावाचं वॉर झालं आणि ती त्यावेळेला तिथे काम करत होती. आणि ती काम करत असताना जखमी झालेले सैनिक त्या वॉर्डांमध्ये येऊन टाकले जायचे आणि ती तिच्या टेबलापाशी बसलेली असायची. आणि मग तिच्या थोड्या वेळाने असं लक्षात आलं की यातल्या काही सैनिकांकडे वारंवार लक्ष द्यायला लागते, त्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला लागते. म्हणून तिने तिच्या सिस्टर्सनं सांगितलं की यातले जे असे वारंवार लक्ष देण्याचे जे पेशंट आहेत ते सगळे माझ्या टेबलाच्या भोवती अरेंज करून ठेवा, म्हणजे त्यांच्याकडे मला वारंवार लक्ष देता येईल. ICU मी त्यांच्याकडे वारंवार बघू शकेल. तर हे इंटेन्सिव्ह केअर युनिट काय असतं, त्या इंटेन्सिव्ह केअर युनिटचे काय प्रकार असतात. इंटेन्सिव्ह केअर युनिट जनरल ICU असतं, ट्रॉमा ICU असतं, पिडियाट्रिक ICU असतं, न्यूनेटल ICU असतं. हे सगळं काय आहे, हे कशासाठी आहे. सर्वसामान्यपणे लोकांचा असा एक हे असतो की एखाद्या गुहेमध्ये आत जाणारी पावलं दिसतात, बाहेर येणारी पावलं दिसत नाहीत. तसं ICUमध्ये आत गेलेली पावलं दिसतात, बाहेर येणारी पावलं दिसत नाही. तर तसं नाही आहे. इंटेन्सिव्ह केअर युनिटनी माणसाच्या आयुष्यामध्ये, त्याच्या सर्व्हायवलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणलेला आहे. तर आता आपण इंटेन्सिव्ह केअर युनिट याबद्दल जरा चर्चा करू. पुण्याबद्दल जर बोलायचं झालं
नाही, इंटेन्सिव्ह केअर युनिट 55पासून एस्टॅब्लिश्ड आहेत. देसुरकर सर इंग्लंडमध्ये काम करतात, त्यांना तिथली सगळी हिस्ट्री माहिती आहे. पुण्यापुरतं जर बोलायचं झालं तर सामान्यपणे 72-73 सालनंतर ससूनमध्ये आणि KEMमध्ये ICU नावाचा प्रकार एक वेगळा सुरू झाला. तो वाढत वाढत कुठपर्यंत वाढत गेला, तर हॉस्पिटलच्या 10% बेड्स ICUचे नसतील तर ते हॉस्पिटल सर्वाईव्ह होत नाही इथपर्यंत वाढत गेला आहे. दोनातला फरक लक्षात घ्या. 100 बेडचं हॉस्पिटल तर 15 बेडचं ICU पाहिजेच नाही, तर ते 100 बेडचं हॉस्पिटल फायनान्शियली सर्वाईव्ह होऊ शकत नाही. आता हे जे कमर्शियलायझेशन आहे त्याच्यात अजून एक वेगळी छटा सुरू झाली. ती छटा अशी आली, पहिलं आलं पेडियाट्रिक ICU, दुसरं आलं ट्रोमा ICU, तिसरं आलं कार्डियक ICU, नंतर आलं न्यूरो ICU, त्याच्यानंतर आलं इन्फेक्टिव्ह ICU. इन्फेक्टेड पेशंट आहे ना, तो जनरली याच्यात न्यायलाच नको, तो जरा वेगळाच ठेवूया. NICU आलं, PICU आलं. आता हे सगळं प्रत्येक ठिकाणी असतं का, तो नाही. पण जे मोठाली रुग्णालय आहेत, कॉर्पोरेट रुग्णालय आहेत, तिथं हे सगळे प्रकार बहुतेकरित्या असतात आणि त्या ICUचा त्या क्षेत्रातला माणूस इन्चार्ज म्हणून काम करतो. आता एक महत्त्वाचा फरक असा आहे, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर बेडसाईड ऑक्सिजन नावाचा प्रकार असतो. बेल असते, बाकीच्या गोष्टी असतात. तो बेड अख्खाच्या अख्खा सगळीकडे इन्व्हेस्टिगेशन्स करता आपल्याला फिरवता येतो, अशा स्वरूपाची व्यवस्था असते. ICUमध्ये तिथनं बाहेर न नेता MRI सोडला, CT स्कॅन सोडला, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथेच होऊ शकतात. हा एक महत्त्वाचा फरक. आणि याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बेडसाईड अवेलेबल असतात. स्वाभाविकपणे कॉस्ट वाढली ना, आणि ती प्रचंड वाढली. म्हणजे समजा 6 पेशंटना व्हेंटिलेटर लावायचं आहे, तर 10 व्हेंटिलेटर्स अवेलेबल तर पाहिजेत ना. नसतील तर याचा काढून तर काही दुसऱ्याला लावता येत नाही. म्हणजे स्पेअर ठेवण्यासाठीची आकडा पाहिजे. व्हेंटिलेटरचं किंमत काय असते कोणी सांगू शकते का, डॉक्टर मंडळी सोडून? छान, 20 लाखाला सुरुवात असते, 38 लाखाला अल्टिमेट स्वरूपाचा मिळतो. आणि यांनी सांगितलेला हिंडता फिरता 4 लाखापासून सुरुवात होते, की खुर्चीवर पेशंट व्हीलचेअरवर जातो आहे, बटन दाबून व्हीलचेअर नेतो आणि व्हेंटिलेटरसुद्धा बरोबर आणला आहे, तो 4 ते 6 लाखाला परदेशात मिळतो, भारतात पाहायला मिळत नाही. मूळचा मुद्दा असा आहे की ICUचं बिल वाढतं का, याच्याबद्दल आता मी थोडंसं नेमकेपणाने येतो. प्रत्येक पेशंटकरता अल्टिमेट स्वरूपाची इन्स्ट्रुमेंट्स तिथे ठेवावी लागतात. वॉर्डमध्ये 3 किंवा 4 पेशंट मागे एक सिस्टर असेल, तिथे एका पेशंट मागे एक सिस्टर असते. गरज लागली तर 20 लाखाचा व्हेंटिलेटर तिथे ठेवावा लागतो. सगळ्यांना आकडा नक्की लक्षात आला आहे? आणि मर्सिडीज भाड्याने मिळते. मी आत्ता ओलाच्या कंपनीला सांगितलं की मर्सिडीज पाठवून द्या, तर बरोबर 8 वाजता दाराशी उभा असेल. 120 रुपये पर किलोमीटर चार्ज आहे. सांगण्याचं तात्पर्य खिसाकडे बघायचं आणि ICUबद्दल विचार करायचा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, परदेशात हे जे प्रॅक्टिस करतात तिथे इंटेन्सिव्हिस्ट एकुलता एक बघतो. सहसा रिफरिंग डॉक्टर, बरा करणारा डॉक्टर त्याच्यात लक्ष घालत नाही. भारतातली पद्धत अशी, रिफरिंग डॉक्टरही बघतो, त्यांनी रिफर केलेले डॉक्टर्सही येऊन बघतात आणि इंटेन्सिव्हिस्टही बघत असतो. सगळ्यांचा एकत्रित फीचा आकार त्या पेशंटवर लागायला लागतो याची आपल्याला कल्पना नसते. याउलट अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये जिथे ट्रीटमेंट फ्री आहे, इन्शुअर्ड आहे, तिथे काही प्रश्नच नाही आहे. बाहेरच्या माणसाचा संबंध आहे. ICUत टाकतला आहे, ICUतला माणूस बघणार, बाहेर आणला बाहेरचा माणूस बघणार, इतकी क्लॅरिटी तिथे असते. पण या उलट तुमचा व्हिजिटिंग डॉक्टर का नाही आला, तो काय सांगतो म्हणून तुम्ही आठवण काढता, त्याचे दिवसाला 3,000 ते 6,000 सुरू होतात. हा सगळा मल्टिप्लाईंग फॅक्टर आहे. ही फक्त मी तुम्हाला कल्पना देतो, याच्यावर कंट्रोल कोणाचाच नाही आहे. कंट्रोल तुमचा नक्की आहे. 10 दिवसानंतर बेडसोर सुरू होतात, बाकीच्या तक्रारी सुरू होतात आणि मग नंतर आपण तिथे ठेवला आहे आणि वाट बघतो, याच्या पलीकडे काही फारसं घडत नाही. जास्त डिटेल्स, मायन्यूट डिटेल्स सर सांगते.
ICU म्हणजे ICU याच्या पलीकडे नक्कीच आहे. इंटेन्सिव्ह केअर युनिट असं म्हटलं जातं आणि अक्षरशः इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊन बरी होणारी माणसं बरीच असतात. असं काही नाही. अगदी साधं उदाहरण झालं तर मी जे रोज बघू शकतो असं एक म्हणजे हार्ट अटॅक आलेला माणूस, की त्या माणसाला हार्ट अटॅक आलेला आहे, त्याला आम्ही कॅथलॅबमध्ये नेतो, त्याची ती रक्तवाहिनी उघडतो, पण त्याच्यानंतर तो माणूस ताबडतोब बरा होत नाही, कारण त्याचा हार्ट अटॅक इतका सिव्हिअर असतो की त्याच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना दोन्हीला आधार लागणार. कारण हृदयाचं एकदा क्षमता कमी झाली की त्याचं काम सगळं फुफ्फुसावर, म्हणजे त्याचं लोड सगळं फुफ्फुसावर येतं. कारण उजव्या हृदयातनं जे रक्त जातं ते फुफ्फुसामार्गे डाव्या हृदयात जात असतं. आता डाव्या हृदयाला हार्ट अटॅक येतो म्हणजे बहुतेक वेळेला डाव्या हृदयाला तुमचा त्रास होतो, आणि डावं हृदय हे सगळ्या शरीराला रक्त पुरवत असतं. तर त्याचा अडचण सुरू झाली एकदा की त्याचा सगळा जो मागे पडणारा त्याचा प्रभाव आहे तो त्या फुफ्फुसांवर येतो. फुफ्फुसांवर आला की माणसाची श्वासाची गती वाढते, श्वासाची गती वाढते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मग त्याला काय करायला लागतं, त्याला व्हेंटिलेटर लावायला लागतो. तर या माणसाला जसं आत्ता त्यांनी सांगितलं तसं एक 2 ते 3 दिवस व्हेंटिलेटर लागला, हृदय सुधारलं, माणूस बरा होतो. 7व्या दिवशी ICU तो माणूस हिंडता फिरता बाहेर पडतो. दुसरं उदाहरण मी असं बघतो की एखादा 50शीचा माणूस आलेला आहे, ज्याला आपण महारोहिणी फुटली असं म्हणतो. आता महारोहिणी फुटली आणि माणूस हॉस्पिटलमध्ये पोचला तरी 50% चान्स हा ऑपरेशन केल्यावर जाण्याचा आहे, पण हा माणूस जगण्याचा 50% चान्स नक्की चांगला आहे, आणि त्याच्यासाठी प्रचंड इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करायला लागते. आणि असे माणसं जगतातही, नाही असं नाही आहे. तो हॉस्पिटलमध्ये पोचला याचा अर्थ तो जगण्याची शक्यता खूप आहे. कारण महारोहिणी फुटली तर साधारणपणे माणूस तिथल्या तिथेही जाऊ शकतो. ॲक्सिडेंटमध्ये बहुतेक वेळेला असं घडतं की ॲक्सिडेंटमध्ये माणूस जागच्या जागी बाहेर कुठेही इंजुरी नाही दिसत आहे, तुम्हाला कुठेही जखम दिसत नाही, पण माणूस गेलेला आहे. तर अचानक वेगाचा जो शरीरावर परिणाम होत असतो त्याच्यात महारोहिणी फाटू शकते आणि माणूस तिथं दगावू शकतो. पण आता ह्या माणसाला वाचवण्यासाठी जी इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट लागते ही ICU देणं गरजेचं असतं. प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की या ट्रीटमेंटचा खूप फायदा होणार नाही आहे, तर त्यावेळेला ती इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट किती काळ द्यायची याच्याबद्दल सगळ्यांची मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते डॉक्टरही त्यात मदत करू शकतात. मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला डॉक्टर जास्तीत जास्त काळ आता ICUत अजून 1-2 दिवस ठेवून बघू असं सांगेल, कारण दोन्ही बाजू आहेत त्याच्यात. कधी कधी नातेवाईकांनाही असं वाटत असतं आणि त्याच्यात काही गैर नाही आहे. ज्याला कपॅसिटी असेल त्यांनी जरूर सगळे प्रयत्न करावेत, पण जर कपॅसिटी लिमिटेड असेल आणि जर माहिती असेल की त्याच्यातनं आउटकम खूप चांगलं नाही आहे, तर त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे. त्यामुळे ICU ॲज अ ट्रीटमेंट मोडॅलिटी हे जेवढं चांगलं आहे तसंच ICU ॲज अ डिपेंडन्सी हा प्रॉब्लेम आहे. ICUवर डिपेंडंट राहून काही तुम्ही आयुष्य काढू शकत नाही आणि शक्य नाही आहे. त्याच्यामुळे त्यातला दुसरा जो मुख्य मुद्दा आहे की त्याच्यात कॉन्शियस डिसिजन घेण्याची क्षमता समाजाने निर्माण करायला पाहिजे. तर असे विविध चित्रपट निघतात. व्हेंटिलेटर हा चित्रपट जर ज्यांनी कुणी बघितला असेल, म्हणजे मी तो फार काळाने बघितला आल्यानंतर, सर्वसाधारणपणे मी कुठलाच पिक्चर लगेच बघू शकत नाही, पण काही काही ह्याच्यात चांगल्या पद्धतीने मांडलेले असतात ते विषय, आणि त्यामुळे समाजाला थोडंफार तरी कळतं की नक्की कशाप्रकारे मेडिसिन अप्लाय होतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यात मुख्य भाग आहे तो क्वालिटी ऑफ लाईफ नंतरचा तुमचा. त्यामुळे ICUतनं बाहेर पडताना क्वालिटी ऑफ लाईफ तुमची चांगली होणार असेल तर जरूर सगळे प्रयत्न करावेत. आणि ते आजार ठरलेले असतात, त्या आजाराबद्दल सर्व लोक चांगली माहिती देऊ शकतात की ह्याच्यातनं नक्की बाहेर पडणार आहे माणूस. इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट या महिनाभर जाईल कदाचित. समजा गियाबारी सिंड्रोम असं ज्याला आपण म्हणतो की अचानक तुम्हाला एक साधासं सर्दी खोकला होऊन जातो, ताप आला होता हेही नसतं, पण अचानक एके दिवशी असं लक्षात हातापायातली शक्ती गेलेली आहे. त्या माणसाला खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करायला लागते. माणूस बरा होतो का, तो बरा होतोही, पण साधारणपणे 1 महिना 1.5 महिना त्याच्यात जाऊ शकतो. कधी कधी 10 दिवसातही बरा होतो. तर तो का लवकर बरा होतो हे असं अजून कुणाला असं सायंटिफिक त्याचं हे सापडलेलं नाही, पण ट्रीटमेंट देणं हे त्यातलं महत्त्वाचं आहे. त्याला 2-3 प्रकारचे ट्रीटमेंट द्यायला लागतात. त्यातलं एक ICUतला व्हेंटिलेटर असतो, दुसरं तुमच्या रक्तातले सगळे घटक बदलायला लागतात, ज्याला प्लाझ्मा फेरेसिस म्हणतात, असंही करायला लागतं. तर हे सगळं करण्यासाठी जी योजना लागते ती इट इज इंटेन्सिव्ह, पण ती वापरायला पाहिजे आपण. पण कुठल्या आजारात ती वापरायची नाही, म्हणजे जसं COPD या आजारात खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंटमध्ये फरक पडणार नाही. हां, तुम्हाला लंग ट्रान्सप्लांट करून घ्यायचं असेल जर का, तर तुम्ही जरूर करून घ्या, पण लंग ट्रान्सप्लांट करणं हे जगभरचा सगळा प्रॉब्लेम आहे. एकंदरीत तर ट्रान्सप्लांट हा जगातला सगळीकडचाच प्रॉब्लेम आहे, कारण डोनर मिळत नाहीत नंबर 1,
तर त्यामुळे डोनर शोधणं आणि असे ॲक्सिडेंट्स होणारे प्रत्येकजण डोनर म्हणून क्वालिफाय करलंच असंही काही नाही आहे. तर त्यामुळे ट्रान्सप्लांट हाही त्यातला ऑप्शन नाही आहे. त्यामुळे मानसिकता आपली अशी तयार करायला पाहिजे की आयुष्य सुखाचं गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, तर आता इथून पुढे जगून काय करायचं आहे. नाही, मला खात्री आहे की 70च्या पुढच्या बहुतेक लोकांच्या मनात हा विचार असतो की आपण आता इथून पुढे काय करायचं आपण. कारण 80 वर्षाचे पुढे झाल्यावर माणसाचं आयुष्य खूपच बोर होतं असं बऱ्याच ज्येष्ठांनाही वाटत असतं. म्हणजे माझी आई 93 वर्षाची आहे, ती अधूनमधून मला म्हणते असं की आता काय करायचं. पण मी काय म्हणणार, पण अजूनही मेंदूने अतिशय चांगली असल्यामुळे आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघून ती रोज मला झापत असते, तर त्यामुळे मी काही म्हणू शकत नाही त्याच्यावर. मी म्हणतो तुला जे जमेल ते तू कर, पण हॉस्पिटलमध्ये मी येणार नाही असं तिने डिक्लेअर केलं. म्हटलं वा बरं झालं बाबा, म्हणजे आता माझ्या पुढचा एक तरी विषय संपलेला आहे की आई काही हॉस्पिटलमध्ये यायला तयार नाही आहे. हे माझ्या दृष्टीने चांगला झाला असं मी बघितलं. बाकीचा समाज काय म्हणू शकतो, अरे काय आईला नेलं पण नाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये, पण त्याच्यात काही फारसं गैर नाही आहे, कारण ते तुमचे नातेसंबंध आहेत. बाकीच्या समाजाची त्याचं डायरेक्ट काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे त्या ठिकाणी. पण हाच विचार सगळ्यांनी, म्हणजे आपल्याकडे चर्चाच, मृत्यूवर चर्चा करणं हा गुन्हा आहे असं धरतो आपण, पण असे कॉन्शियस डिसिजन घ्यायची गरज आहे आता. कारण हे प्रश्न सगळ्यांना असणार आहेत आणि ते प्रश्न सोडवायला समाजच त्याच्यात उपयुक्त ठरू शकतो आणि ही सामाजिक मदत आहे. जगात परदेशात जर तुम्ही गेलात तर ह्याच्यावर पूर्ण सखोल चर्चा होते. एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बसवलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं तुमचं. आपल्याकडेही होतं, नाही असं नाही आहे. काउन्सिलिंगची अतिशय गरज आहे. कुठल्या आजाराला कुठवर न्यावं एखाद्या ट्रीटमेंटच्या बाबतीत हे काउन्सिलिंग अतिशय जरुरीचं आहे आणि त्यांनी नक्की फायदा होईल असं मला वाटतं. साधारण मला वाटतं 75-76ची गोष्ट ही. त्यावेळेला एक मोठे राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांची तब्येत बिघडली आणि मला वाटतं डायलिसिस हा विषय त्यावेळेला फार मोठ्या प्रकारात चर्चा केला गेला. तत्पूर्वी मला वाटतं डायलिसिसबद्दल एवढी सामाजिक जाणीव किंवा प्रसिद्धी पण कुठे मिळाली नसेल. आणि आता तर मला वाटतं भारतामध्ये डायबिटीसची साथ येऊ घातलेली आहे आणि त्याच्यामुळे किंबहुना आली आहे. कारण काय त्याच्यात वेगळा चर्चेचा विषय आहे, परंतु त्यामुळे डायलिसिस ही गोष्ट आपण आता खूप वेळेला ऐकतो. आठवड्यातून 2दा, आठवड्यातून 3दा डायलिसिस करायला लागतं, त्याचा मोठा खर्च येतो. तिथे जाणे येणे हा एक मोठा द्राविडी प्राणायाम असतो. हॉस्पिटल्सही डायलिसिस युनिटच्याबद्दल फार काही समाधानी नसतात, कारण तो त्यांच्या दृष्टीने काही फार प्रॉफिटेबल असा काही भाग नाही आहे. तो ब्रेक इव्हन जेमतेम असतो, कारण ते डायलिसिस 1 मशीन ठेवणं, 2 मशीन ठेवणं, 3 मशीन ठेवणं, याच्यातही आणखी खूप प्रकार असतात. की ज्यांना कावीळ होऊन गेलेली आहे त्यांच्यासाठी वेगळं मशीन ठेवा, ज्यांना एड्ससारखे आजार झाले, जे HIV पॉझिटिव्ह आहे त्यांच्यासाठी वेगळं मशीन ठेवा. आणि मग अशा तऱ्हेच्या HIV पॉझिटिव्ह असलेल्या पेशंट्सची तर प्रचंड ससे उलपट होते, कारण अशी मशीन्सच फारशी उपलब्ध नसतात. बऱ्याचशा हॉस्पिटल्समधून त्यांना घेतलंच जात नाही. तर आपल्या आजच्या चर्चेचा शेवटचा विषय आहे डायलिसिस. डॉक्टर गीत. कोणी करावं, किती करावं, किती दिवस करावं, या सगळ्या प्रश्नांच्याकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की डायलिसिस हा उपचार नव्हे, तात्पुरतं सोल्युशन आहे. नक्की लक्षात आलं आहे का? थोडक्यात डायलिसिस करून घेतलं, त्याचे पॅरामीटर्स थोडक्यात सांगायचं झालं तर क्रिएटिनिन 5 असेल, युरिया 70च्या पुढे असेल तर डायलिसिस ॲडवाईस केलं जातं. त्याच्या पलीकडे शरीरात विषार भिनायला लागतो. डायलिसिस केल्यानंतर हे आकडे सामान्यपणे 2 आणि 40 इतके खाली येतात, पण ते रोज वाढत 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 पुन्हा वाढतात. म्हणजे मग काय झालं, हे कायम करायला पाहिजे. मग काही जणांची वाढण्याची वेळ मोठी असू शकते, काही जणांची कमी असू शकते. तुम्ही काय खाताय, काय पिताय याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. त्या महत्त्वाचा मुद्दा काय, डायलिसिस हा उपचार नव्हे. म्हणजे अँटीबायोटिक दिलं, 5 दिवस घेतलं आणि माणूस बरा झाला, असा डायलिसिसमध्ये अजिबात नाही. माझे रिकरिंग एक्सपेन्सेस किती, तर डायलिसिस पुण्यात आत्ता फुकट मिळण्यापासून सुरुवात झाली आहे. पण फुकट मिळण्याच्या संदर्भात मगाशीच मी एका ग्रस्तांशी बोलत होतो. PMTला आपण उभं राहिलो, 20 मिनिटांनी आपण पड्डीशी रिक्षा करतो, ओला करतो, नाही तर घरची गाडी बोलवतो. डायलिसिस करता जर 4 तास एका माणसाला वेळ लागणार असेल आणि फ्री
ठिकाणी 6 मशीन्स असतील तर त्या दिवशीची अपॉइंटमेंट मिळणं हा क्रुशल भाग होतो. म्हणजे मला डायलिसिस फुकट मिळू शकतं का? हो, मिळू शकतं, पण अमकीच दिवस अमकीच वेळ हे शक्य नसतं. मग खर्च सुरू होतो. एक नेफ्रॉलॉजिस्ट मला भेटले, ते म्हणले डायलिसिस तर फुकट मिळतं, हिमोग्लोबिन कमी कमी होतं, त्याच्याकरताचे काही वेगळे इंजेक्शन द्यावे लागतात, रोजच्या गोळ्या लागतात, बाकीचा सगळा खर्च असतो. हा सगळा खर्च जर धरला तर एका डायलिसिस मागे सामान्यपणे 3,000चा खर्चही येतो. त्या 3,000च्या खर्चामध्ये त्याच्या बाकीचे काहीतरी ॲडिशनल आजार असतील तर ते वेगळे. डायबिटीसचे खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. अनेक जण इंजेक्शन वगैरे घेत असतील. सिंपल क्रायटेरियन आपण विचार कशाचा करतोय? मर्यादेचा करतोय. मिळवता माणूस आहे, 35मध्ये त्याची किडनी अचानक फेल झाली, इम्युनो डेफिशियंट होऊन किंवा इतर काही कारणाने, एखाद्या औषधाने सुद्धा किडनी अचानक फेल होऊ शकते. डायबिटीस नाही आहे, ब्लड प्रेशर नाही आहे, जमेल तितके दिवस त्याने डायलिसिस करून घ्यावं, त्याचा खर्च सोसावा, कारण त्याची मिळवती आणि जबाबदारीची वर्ष जास्तीची आहेत. याच्या उलट 65 वर्षाचा रिटायर्ड ग्रहस्थ, 65 वर्षाचा रिटायर्ड ग्रस्त, डायबिटीस नाही आहे, बाकी इतर काही नाही आहे, सगळं छान आहे, तब्येतसुद्धा उत्तम आहे, हिंडता फिरता युरोपची टूर करून आला आणि अचानक डायलिसिसची गरज पडली, त्यानेही करून घ्यावं. 3,000 रुपये एका डायलिसिसचे. सामान्यपणे पहिले 6 महिने महिन्यातनं एकदा पुरतं, नंतरचे 6 महिने आठवड्यातनं एकदा सुरू होतं, आणि नंतर 1 वर्ष गेल्यानंतर मात्र आठवड्यातनं 2दा करण्याची वेळ येते. त्यावेळेला खरा निर्णय घेण्याची वेळ येते की आता 2चं 3दा करण्याकरता, म्हणजे 4 त्रिक 12 तास जखडून घेऊन मी माझं आयुष्य कशा पद्धतीत घालवतो आहे. डायलिसिसवर 10 वर्ष काढलेली माणसं मला माहिती आहेत. 21 वर्षाचा विक्रम करणारा टोळ नावाचा ग्रस्तही मला माहिती आहे. घरी डायलिसिस करणारेही लोक माहिती आहेत. पेरिटोनियल डायलिसिस नावाचा एक वेगळा प्रकार आहे, तेही माहिती आहे. कोणी किती करून घ्यावं म्हणण्यापेक्षा ते करत असताना ते जाणाऱ्या माणसाची मनस्थिती ओळखावी. तो जर उत्साहाने म्हणत असेल, त्याच्या खिशात पैसे असतील, त्याच्या मुलांकडे पैसे असतील, डेफिनेटली चालू ठेवा. आता प्रश्न कुठे येतो की ICUमध्ये असं सांगितलं की 7व्या दिवशी 9व्या दिवशी गाडी उतारायला लागली, तशी तिथे 11व्या दिवशी डॉक्टर कदाचित सांगतात की क्रिएटिनिन 5ला पोचलं, याचं डायलिसिस करायला पाहिजे आणि याला व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवण्याची वेळ येऊ शकते. दॅट इज द क्रुशल डिसिजन वेअर टू स्टॉप. आणि तिथे तुम्ही एक करून भागत नाही, 15 दिवसांनी पुन्हा लागणार आहे. 15 दिवसांनी लागणारे घरी नेलात पुन्हा आणावं लागणारच आहे. आणि हे सगळं रिपिटेटिव्ह करण्याकरता स्वच्छ सांगायचं झालं तर महिन्याला 2 लाख ज्या माणसाच्या घरात स्वतःचं येत आहेत त्याला ते परवडू शकतं, इतरांना परवडत नाही. महिन्याला 2 लाख येत असेल त्यांनी चालू ठेवा ना. हा सेमिनार त्याच्याकरता नाहीच आहे, मी वेगळ्या पद्धतीत सांगतो. हा सेमिनार कोणाकरता येतं? 2 लाखाचं लिमिट आहे अख्ख्या कुटुंबाचं इन्कम, त्यांच्याकरताचं खर्चाची मर्यादा. एक शेवटचं छोटंसं उदाहरण सांगतो. एक प्रसिद्ध साहित्यिक होते मुंबईचे, त्याने इन्कम टॅक्सच्या चीफ माणसाला पत्र लिहिलं होतं. ते अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये नोकरीला होते. रिटायर झाल्यानंतर त्यांना डायलिसिस लागलं. ते म्हणले माझा डायलिसिसचा खर्च फक्त तुम्ही इन्कम टॅक्समधनं काढा, मी सुखात आहे. डायलिसिसचा खर्च त्यांचा त्या काळात 45,000 होता आणि त्याच्यावर त्यांना इन्कम टॅक्सही लागत होता. तो तेवढा कमी केला तर मी सुखात आहे म्हणले. आणि नॉर्मल चाललेलं होतं, सगळे कार्यक्रम अटेंड करत होते, बाकीच्या गोष्टी होत्या. सरकारने नाही मान्य केलं. प्रश्न असेही येऊ शकतात, म्हणजे 2 लाखाचं इन्कम आहे त्याच्यात 30% तर गेले ना. तेव्हा या सगळ्या आकड्यांचा मेळ आणि स्वतःचा खिस्सा, मग तो मुलगा खर्च करतो आहे का, नातू करतो आहे का, परदेशात नाही येत आहेत का, स्वतःचे आहेत का, तुम्ही ठरवायचं आहे. कोणी करायचं आहे? मिळवत्या माणसांनी नक्की करायचं आहे. डिपेंडन्सी त्याची मुलांची, शिक्षण, जबाबदाऱ्या या सगळ्याच्या संदर्भात करायचं आहे.
आणि किती दिवस जातात, काय जातात म्हणण्यापेक्षा हा उपचार नाही आहे. त्याच्यात कर्वे सरांनी ज्या फॅक्टर्स सांगितले, इन्फेक्शन येऊ शकतं, डायलिसिस चालू असताना लोड येतं, किती पाणी काढायचं त्याच्याबद्दल डॉक्टर निर्णय घेत असतात. या सगळ्याबद्दल फार तांत्रिक गोष्टीत न जाता मी देसूरकरांच्याकडे देतो. डायलिसिस आणि रिनल फेल्युअर हे विषय तसे आता कॉमन झालेले आहेत. म्हणजे खरं बघायचं झालं तर म्हणजे रिनल ट्रान्सप्लांट हे त्यातल्या त्यात पटकन होणारा ट्रान्सप्लांट आहे. हो, पण त्याची औषधं चालू ठेवायला लागतात एवढाच विषय. पण नाही, पण त्याच्यातही म्हणजे लॉन्जिव्हिटी खूप आहे लोकांची, असं काही नाही आहे. आणि किडनी मिळणं सोपं असतं, कारण 2 किडनी असतात. एखाद्याला खूप दुसऱ्याबद्दल प्रेम असेल तर तो किडनी देऊ शकतो. किंवा कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतो आपण, की एखादा ब्रेन डेड झालेल्या माणसाच्या 2 किडन्या, दोघांना किडनी ट्रान्सप्लांट मिळू शकतं. प्रश्न राहतो तो डायलिसिस. पण टेक्नॉलॉजी अशा रीतीने चाललेली आहे की आता सगळ्याच डेस्टिनेशन थेरपी व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे डायलिसिस नुसतं पूर्वी कसं असायचं, डायलिसिससाठी फिस्चुला करायला लागायचे, म्हणजे हाताला रक्तवाहिन्या जोडायच्या आणि मग त्याच्यातनं ते डायलिसिस व्हायचं. आता तसं नाही आहे. आता इथं कॅथेटर टाकतो आपण आणि ते 2-2, 3-3 वर्षही चालू शकतं. तर हे डेस्टिनेशन थेरपीसारखं झालं आहे. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट नको बुवा, डायबेटीस आहे, बाकीचे इतर आजार आहेत, या सगळ्या ह्याच्यात परत किडनी ट्रान्सप्लांट केलं तर त्या किडनीला पण त्रास होऊ शकतो. तर अशा ह्याच्यात ट्रान्सप्लांट करावं का डायलिसिस करावं, तर डेस्टिनेशन थेरपी म्हणून डायलिसिस 5 वर्षही करू शकतील लोक. जसं हार्ट ट्रान्सप्लांटचं प्रॉब्लेम असतो, तर हार्टला एक सपोर्ट म्हणून एक एलव्हॅड नावाचं डिव्हाइस सुरुवातीला सुरू झालं, की हार्ट ट्रान्सप्लांट होईपर्यंत माणसाला जगवून ठेवण्यासाठी, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस म्हणतात. कारण शरीराला सगळं जे रक्तपुरवठा करतं ते डाव्या बाजूचं हृदय करतं. तर त्या हृदयाला असिस्ट करण्यासाठी लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस जे असतं ते तात्पुरता काही काळ लावायचं, 1-2-4 महिने, तोपर्यंत कुठून तरी हार्ट येईल आणि त्याला ते हार्ट ट्रान्सप्लांट करता येईल. पण हळूहळू असं झालं की ती टेक्नॉलॉजी इतकी सुधारली आहे की आता एलव्हॅड हे डेस्टिनेशन थेरपी पण व्हायला लागले. म्हणजे 3-4 वर्ष एलव्हॅड राहू शकतं. अडचणी असतात का? अडचणी असतात, कारण रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घ्यायला लागतात. रक्त पातळ व्हायची गोळी चालू असताना गोळी समजा मेंदूत रक्तस्राव झाला तर संपलं, म्हणजे त्या दिवशीच राम म्हणायचा. कारण त्याचं कंट्रोल, रक्त गोठण्याची प्रक्रियाच होणार नाही. त्यामुळे त्याच्या अडचणी खूप आहेत. पण टेक्नॉलॉजीनी त्या सगळ्यावर बऱ्यापैकी मात करत आणलेली आहे. आणि जसं डेस्टिनेशन थेरपी म्हणून झालं आहे तसंही हे होऊ शकेल. आणि हा सगळा म्हणजे टेक्नॉलॉजी माणसाच्या जीवनावर मेडिकली कसा इफेक्ट आणती आहे, ज्याचे चांगले भाग पण आहेत, पण त्या भागांबरोबर त्याच्या इतर ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, याच्यामुळे होतं काय की आज असं मला दिसतं की हार्ट अटॅक आला होता, ते ऑपरेशन झालं त्यांचं, 7व्या दिवशी ते चांगले होते. एखादा माणूस जर तशातनं बरा झाला नाही तर दुसरी बाजू त्याची अशी असते की तिकडं काय कसं काय झालं त्यांच्याकडे, ते काय फारसं बरं दिसत नाही आहे. आयदर डॉक्टरचा प्रॉब्लेम आहे किंवा हॉस्पिटलला प्रॉब्लेम आहे. पेशंटला नक्की हार्ट अटॅक येऊन किती प्रकारचं अडचण आली होती हे कुणी बघायला जात नाही. कारण मेडिसिन सगळं अशा दिशेने चाललेली आहे की सहजता वाटते. जसं चंद्रशेखरनी सांगितलं की इंटेन्सिव्ह केअरमध्ये जी लोक काम करतात ते त्यांच्या आयुष्याचा बराच भाग म्हणजे ते खरं आयुष्य कमी करून घेत असतात, कारण ते तेवढे कष्ट घालवत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्यात देखील, ज्याला आता सगळीकडेच हा बर्नआउट रेट तुम्ही जर बघितला असतं तर मध्ये EYमध्ये काम करणाऱ्या एका चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या मुलीला काहीतरी झालं. आता तो विषय बाजूला ठेवू, तिला नक्की काय झालं. पण हा जो कामाचा स्ट्रेस आहे हा त्या मेडिकल ह्याच्यात काम करणाऱ्या लोकांवरही येत असतो. कित्येक कार्डिओलॉजिस्ट हार्ट अटॅकने गेलेले आहेत, कार्डियक सर्जन हार्ट अटॅकने गेलेले आहेत. त्यांना कळत नव्हतं का? तर कळत होतं. तर सर्वसामान्य माणसापुढे तर हा अजूनही जास्त प्रश्न आहे. पण सुदैवाने तुमच्या डोक्याला कमी कटकटी असतील तर तुमचं आयुष्य नक्कीच जास्त चांगलं राहतं. तर त्याच्यामुळे डायलिसिस हा मुद्दा एक असा आहे की त्याच्याबद्दल किती करावं आणि किती करू नये हे म्हणजे ठरवणं अवघड आहे. पण शक्य तितक्या लवकर रिनल ट्रान्सप्लांट करून घेता आलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.